घेण्याचा खास तुमच्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पिढ्यानपिढ्या आलेला शाप आपोआप तुटून जातो. पिढ्यानपिढ्या मागचा विचार सुद्धा करू नका. आमच्या घराण्यात होतं, आम्हाला येईल. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, येशूच्या त्या रक्त सांडण्यामुळे तो रक्तातला पिढ्यानपिढ्या म्हणजे रक्तातला दोष असतो, आणि तो रक्तात आलेला दोष येशूने त्या क्रूस खांब्यावर तोडून टाकलेला आहे. आम्हाला पुन्हा विचार पण नाही करायचा पिढ्यानपिढ्या आला असेल. आम्ही निरोगी राहणार. आम्हाला तो आजार स्पर्श करणार नाही. हालेलुया. कारण देव म्हणतो, देवाने त्यासाठी तो बलिदान दिलेला आहे. आता या ठिकाणी आज प्रथमच या चर्च मध्ये आले कोण आहे का? उभे राहा. आम्ही चर्च म्हणून, चर्च आमची कुटुंबाचं कुटुंब आहे, आणि या कुटुंबात तुम्ही आलेला, तुम्ही पण आता कुटुंबाचा भाग आहात. म्हणून चर्च म्हणून आम्ही सर्वजण टाळ्या वाजवून तुमचं स्वागत करतो. तुम्हाला खूप आशीर्वादित करेल. ठीक आहे. तर देवाला धन्यवाद देऊ. वचनाकडे जाऊ आपण. सर्व भरपूर गोष्टी बोलावं असं वाटतं, पण वेळ आम्हाला कंट्रोल करायचा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि अशा प्रकारे असं साक्ष घडत असताना आम्ही पाहिलं, प्रार्थना खूप महत्वाची आहे. स्त्रियांना विशेष विनंती आहे. पुरुष जे आहे तुमचे मिस्टर, ते तुम्हाला सहकार्य करतील. अर्धा तास तुम्हाला काढायचा आहे. काही वेळेला 10-12 पण असतात जॉईंट, काही वेळेला 2-3 पण असतात. तरी देव आशीर्वाद देत आहे. तुम्ही जोमाने कामाला लागा. सामर्थ्याचा अनुभव घेऊया आपण. या मंडळीसाठी या स्त्रिया खूप आशीर्वादित होणार आहे. माध्यम तुम्ही आहात, म्हणून हा प्रकल्प बंद करू नका, सुरू करूया. आणि अनेक आशीर्वाद परमेश्वर या ठिकाणी आपल्याला देईल. ठीक आहे. वचनाकडे जाऊया. भरपूर बोलायचं असतं मला. बरोबर, एक दिवस मीटिंग, फुल मीटिंग ठेवू त्यासाठी. परंतु आपण पाहतो या दिवसात खूप विरोध चाललेला आहे, छळ चाललेला आहे, आणि त्यासाठी आम्ही स्टेप बाय स्टेप सर्व वचन शिकत आहोत. कुटुंब काय आहे, कुटुंबाची, मंडळीची जबाबदारी, मंडळीचा अधिकार काय आहे हे आपण शिकत आहोत. प्रार्थना शिकलो आपण, अधिकार प्रार्थनेचं काय शिकलो आपण, आणि अनेक गोष्टी शिकत असताना प्रभू भोजन का घेतलं पाहिजे, बाप्तिस्मा का घेतलं पाहिजे, सर्व गोष्टी आपण पाहत आहोत. आणि अजून एक पुढे स्टेप जात आहोत आपण, ते म्हणजे आजचा विषय आहे ख्रिस्ती जीवन एक युद्ध आहे. काही ना शंका असेल की ख्रिस्ती जीवन म्हणजे गुलाबाचं फूल, ख्रिस्ती जीवन म्हणजे गालिचा, सोप्यावर झोपणं, आराम करणे. कारण आम्हाला एवढं, काही लोकांना एवढंच माहिती आहे की प्रभू येशू लंगड्यांना पाय देतो, आजही देतो, आंधळ्यांना दृष्टी देतो, बहिऱ्यांना कान देतो, मेलेले जिवंत करतो आजही. आम्ही प्रार्थना करतो, परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो, आणि परमेश्वर ते कार्य त्याच्या गौरवासाठी करतो. एक जे पत्रकार आहेत, पहिले पत्रकार होते, आता पास्टर आहेत, त्यांची मुलाखत चालली होती. आणि देवाच्या सेवकाला त्यांनी प्रश्न विचारलं, तुम्ही म्हणता आमचा देव चमत्कार करतो, आजार बरे करतो, म्हणतो सर्व हॉस्पिटल बंद पडले असते, खरं आहे त्यांचं? चुकीचं बोलले का ते? नाही बोलले. पण त्यांनी उत्तर दिलं, आणि ते खूप स्पर्शदायी होतं की परमेश्वर चमत्कार करतो आम्हाला दाखवण्यासाठी नाही, तर त्याचा गौरव जिथं करायचा आहे तिथंच तो करणार. हालेलुया. जिथं त्याला गौरव करायचा तिथंच करणार. तुम्ही विचारू शकत नाही परमेश्वर इथं का नाही गेला, तिथं नाही का नाही गेला. हालेलुया. मला सांगायचं प्रियानो, आज विषय शिकत आहोत, ख्रिस्ती जीवन एक युद्ध आहे, आणि जो ते युद्ध जिंकणार, शेवटपर्यंत टिकणार, त्याला ते मुकुट भेटणार आहे. आम्हाला माहिती आहे प्रभू येशू लवकरच येत आहे, आम्हाला वर उचलून घेऊन जाणार आहे, आणि त्यांनी आमच्यासाठी खास मुकुट ठेवलेला आहे. आणि तुम्ही म्हणाल ख्रिस्ती जीवन म्हणजे फक्त युद्ध आहे का? युद्ध आहे ते आपण पाहणार आहोत. परंतु आमच्या मनातले शंका खास करून काढायचे आहे, ती म्हणजे ख्रिस्ती जीवन म्हणजे फक्त ऐशाराम, आरोग्य, शांती, बरकत या गोष्टी नाही.
या शेवटच्या काळात छळ, निंदा, हाल, अपेक्षा आमच्या होणार, पण त्यावेळी जो टिकून राहील तोच खरा ख्रिस्ती. हालेलुया. मग त्यात आपण पाहिलं जसं गुलाबाचं फूल आहे ख्रिस्ती जीवन, तसं त्याला पानं पण आहेत आणि पानासोबत काटे पण आहेत. फूल नुसतं असं वरून धरत नाही आपण, त्याला त्या फांदीला धरतो आपण, त्यात काटे पण लागतील, पानं पण असतील आणि गुलाब पण असेल. या सर्व गोष्टी म्हणजे ख्रिस्ती जीवन आहे. म्हणून काही वेळेला आपण काय करतो, आम्हाला आरोग्य मिळालं म्हणून आम्ही येशूकडे येतो, आमच्या घरात बरकत आली म्हणून येशू मध्ये येतो, आणि काही अडचण आली, समस्या आली की परत चला आमचं होतं ते बरं होतं. यानं आम्हाला टिकून राहावं लागेल. देवाचं वचन म्हणतं की जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरला जाईल. हालेलुया. आपण पौलाचं उदाहरण पाहणार आहोत. एकच उदाहरण पाहणार आहोत. पौल हा कोण होता? एक वचन वाचू, त्यांनी छान एक वचन सांगितलेलं आहे, त्याच्या जीवनाविषयी सांगितलेलं आहे. वाचूया आपण. दुसरे तिमोथी 4 अध्याय 7 आणि 8. विश्वास राखीला आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्ताचा मुकुट ठेविला आहे. हालेलुया. पुन्हा वाचतो तुमच्याकडे. जे सुयुद्ध ते मी केले आहे. कोण म्हणताय? पौल म्हणत आहे. आपण पाहणार आहोत पौल आधी कोण होता. पौल कोण होता माहितीये? शाऊल त्याचं नाव होतं, पण कोण होता तो? ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता. वचनातून पाहणार आहोत आपण. आणि ख्रिस्ती लोकांचा छळ करता करता पवित्र आत्मा सामर्थ्याने येशूच्या रूपात त्याच्यावर उतरला. तो घोड्यावरून खाली पडला, त्याचं जीवन बदलून टाकलं आणि तो शेवटी शाऊलाचा पौल झाला, जो आज लिहित आहे की मी सुयुद्ध केलं आहे. युद्ध करणारे भरपूर असतात, परंतु सुयुद्ध केले आहे. परमेश्वराचा दास म्हणत आहे या ठिकाणी. पुढे तो म्हणत आहे धाव संपवली आहे. धाव म्हणजे रेस. त्या रेस मध्ये आम्हाला ख्रिस्ती जीवनात राहत असताना थोडं कठीण आहे ऐकायला, चमत्कार वगैरे असं नाही, त्यामुळे आपल्याला थोडं लक्ष लागणार नाही, परंतु प्रियानो खास लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेला ख्रिस्ती जीवन हे युद्ध आहे हे आपण पाहतो आणि आम्हाला ती धाव किंवा ते युद्ध जिंकायचं आहे. हालेलुया. पण पौल म्हणतो मी सुयुद्ध केलेलं आहे, मी धाव संपवली आहे. पुढे तो म्हणतो विश्वास राखीला आहे. विश्वास काय आहे प्रियानो? खरी कसोटी या दिवसात आहे. पुढे तो म्हणत आहे नीतिमत्वाचा मुकुट माझ्यासाठी ठेवलाय, तो मी मिळविला आहे. आम्हाला ख्रिस्ती जीवनात युद्ध करत असताना हे धावपट्टीवर धावत असताना असं धावायचं आहे, असं पळायचं आहे की जाऊन आम्हाला ते मुकुट मिळवायचं आहे. विश्वासाने पुढे जायचं आहे. ऑलिम्पियड मध्ये बघता तुम्ही 7-8 लोक असतात ना, लाईन असते, धावतात, काही सेकंदात पोहोचायचं असतं, परंतु त्यात मुकुट 3 असतात, परंतु त्यात गोल्ड मेडल कोणाला मिळतं? फक्त एका व्यक्तीला. कोणाला मिळतं? एका व्यक्तीला. धावणारे भरपूर असतात, परंतु गोल्ड मेडल एकालाच मिळतं. तो गोल्ड मेडल मिळवण्यासाठी आम्हाला विश्वासाने धावायचं आहे. फक्त धावायचं नाही, फक्त युद्ध करायचं नाही, सुयुद्ध करायचं आहे, चांगलं युद्ध करायचं आहे. विश्वास राखून ठेवायचा आहे. आमचं छळ होईल, निंदा होईल, आमच्या विरुद्ध लोक बोलतील, पण विश्वास राखून ठेवायचा आहे. आणि पौल तेच म्हणत आहे, जे सुयुद्ध ते मी केलं आहे. हे कधी म्हणतो माहितीये प्रियानो? कधी कधी लिहितो आहे? ज्यावेळी त्याला अनेक गोष्टी आपण पाहणार आहोत की त्याने येशूच्या लोकांचा छळ केला, ख्रिस्ती लोकांचा छळ केला, तुरुंगात टांगलं, अनेकांना मारण्याची शिक्षा दिली, लायसन्स जसं काढला होता त्याने.
पांगापांग झाली, जगभर पसरलं, नुसती लोक वाढतच गेले. ज्यावेळेस येशूने त्याला पाडलं खाली आणि तो म्हणाला, तू कोण? तो म्हणता, ज्या येशूचा तू छळ करत आहे तो मी आहे. तो बदलला आणि असं युद्ध जिंकलं, अशी धाव धावली, त्याला त्याच्या डब्बल नाही तर कितीतरी पटीने छळ सहन करावा लागला. त्याला 14 दिवस उपाशी नाही राहिला, तो उपवास नाही केला तरी उपाशी राहावं लागलं त्याला असं मारलं लोकांनी, असं मारलं, वेशीच्या बाहेर जाऊन टाकलं मेला म्हणून. प्रार्थना केली मंडळीने, उठला मारला. कितीतरी वेळेला तो पुढे आपण ऐकणार. मी गोष्ट रुपये सांगतो पहिला की तुमचं ज्ञान मन इथं लागावं म्हणून. अशासाठी सांगत आहे की तुम्ही ते खास ऐकावं ख्रिस्ती जीवन काय आहे. त्याला वेशीच्या बाहेर फेकलं, कितीतरी वेळा फटके खाल्ले, कितीतरी वेळा 39 फटके खाल्ले, उपाशी राहिला, नग्न राहिला, थंडीत गारठ्यात नाव फुटलं, दारू फुटलं, त्यात संकट आलं, त्याच्या लोकांनी त्याला संकट आणलं, विरोध्याने संकट आणलं आणि शेवटचं त्याला म्हणलं की आता तुरुंगात टाकलेला असताना त्याला म्हणलं, आता उद्या तुझं कापणार आहे. तेव्हा तो लिहित आहे. हालेलुया. तो काय लिहित आहे? प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, दुसऱ्या तिमोथी 4:7 वचन. जे सुयुद्ध ते मी केले आहे, जे सुयुद्ध ते मी केले आहे, नाव संपले आहे, विश्वास राखीला आहे. आता जे राहिले तेच हे की माझ्यासाठी नीतिमत्ताचा मुकुट ठेवला आहे. नीतिमत्ताचा मुकुट त्याला माहिती आहे, मी वर जाणार आहे. आता माझी मान छाटली जाणार आहे, माझं जे डोकं आहे आता पूर्ण माझ्या शरीराच्या बाजूला होणार आहे. त्यावेळेला तो लिहित आहे, त्याचा आत्मिक पुत्र तीमोथेला तो लिहित आहे. त्याचं लग्न झालं नव्हतं, पौलाचं लेकरं बाळ नव्हती, पत्नी नव्हती, पूर्ण जीवन देवाला समर्पित होतं. आणि सर्व काही छळ झाल्यानंतर शेवटचं छळ मरण, त्याला म्हटलं होतं की आता संपलं माझं. आणि शेवटी तो लिहित आहे की मी धाव पूर्ण केलेली आहे, मी मुकुट मिळवला आहे, विश्वास राखला आहे. तयार आहात प्रियानो? बरोबर. ख्रिस्ती जीवन आनंदाने आनंद नाही, आनंद आहे, शांती आहे, बरकत आहे, आरोग्य आहे, सामर्थ्य आहे, चमत्कार आहे. परंतु ख्रिस्ती जीवन एक सुयुद्ध आहे. आम्हाला ती धाव पूर्ण करायची आहे. हालेलुया. वाचूया आपण शाऊल कोण होता. प्रेषिताचा कृत्य 8वा अध्याय वचन 1 ते 3. शाऊल कोण होता पूर्वी, त्याचं जीवन परमेश्वर कसं बदललं ते पण आपण पाहणार आहोत. प्रेषिताची कृत्य 8वा अध्याय वचन 1 ते 3. शाऊलाला त्याचा वध मान्य होता. शाऊलाला त्याचा वध मान्य